माझे नाव विनोद ढोरे आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टीचा लाखांदूर तालुका प्रमुख म्हणून मी काम करत आहे। मागील 6 महिन्यापासून शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे मिळालेले नाही आणि 6 महिन्यापासून शेतकऱ्यांचे धान खरेदीसुद्धा केलेले नाही आहे। त्यामुळे महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारला आमची नम्र विनंती आहे की आता शेतकऱ्याचा अंत पाहू नका, कारण शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, कारण शेतकरी आज हवालदिल झालेला आहे आणि त्यांना धानाचे पैसे द्या आणि ज्या शेतकऱ्यांचे धान केंद्रावर पडून आहेत त्यांच्याकरिता उद्दिष्ट वाढवून द्या। ह्या मागणीकरिता उद्याला आमचं छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे धरणे आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारमध्ये जे आमदार, खासदार, पालकमंत्री, कॅबिनेट मंत्री बसलेले आहेत त्यांना आम्ही सांगू इच्छितो का आता शेतकऱ्याचा अंत पाहू नका, कारण आता एप्रिल महिना झाला, मे महिन्याची तुम्हाला जर उष्णता लागली तर काही खरी नाही, तुमची एसी फुटल्याशिवाय राहणार नाही। लाखांदूर तालुक्यातील शेकडो हजारो शेतकऱ्यांचे धान लिमिट अभावी घरी पडून आहे आणि अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या धानाची चुकारे मिळाली नाही। योगायोगानं आपल्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आपल्या लाखांदूर तालुक्यामध्ये येत आहेत, सोबत पालकमंत्री आणि सर्व आमदार, खासदार सगळे येत आहेत। त्यामुळं आमच्या शेतकऱ्यांच्या धानाला लिमिट मिळून ताबडतोब त्या शेतकऱ्याचे धान खरेदी करावे या मागणीसाठी आम्ही लाखांदूर टी पॉईंट या ठिकाणी एक धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे। आताच आमची SP साहेबांसोबत चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की 10 मिनिट आम्ही मंत्र्यासोबत तुमचं शिष्टमंडळ बसण्याची व्यवस्था करू, अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। समजा आम्हाला त्यांनी तसा म्हणजे वेळ दिली नाही, आमच्यासोबत चर्चा केली नाही तर धरणे आंदोलनासोबतच कदाचित आंदोलन तीव्रसुद्धा होऊ शकते आणि म्हणून मंत्री महोदयांना आमची विनंती आहे की लाखांदूर तालुक्यामध्ये अशा प्रशासकीय कार्यक्रमाला कुठलाही गालबोट लागू नये याची दक्षता घ्यावी आणि आम्हाला आमच्या या शिष्टमंडळासोबत चर्चा करून आमच्या शेतकऱ्यांची धान विकत घेण्याची ताबडतोब त्यांनी व्यवस्था करावी ही आम्ही या ठिकाणी मागणी करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।